रिंग रोडच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। पुणे रिंग रोडच्या आजच्या 5व्या भागामध्ये आपण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील उड्डाण पुलांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आतापर्यंतच्या 4 भागांमध्ये आपण पुणे रिंग रोड नेमका काय आहे, त्याचं काम कशा पद्धतीने केलं जातं, शिवाय आउटर आणि इनर रिंग रोड मध्ये नेमका काय फरक आहे, त्याचा फायदा त्याच्यानुसार कशा पद्धतीने होतोय, शिवाय यातील भुयारी मार्गांबद्दल सुद्धा आपण सविस्तर बोललेलो आहोत। आणि आज आपण यातील पुढचा टप्पा अर्थातच या प्रकल्पातील उड्डाण पुलांविषयी बोलणार आहोत। आणि यामध्ये आता कोणत्या भागांमध्ये किती उड्डाण पूल आहे, त्याचबरोबर त्याचं महत्त्व काय आहे, या सगळ्याबद्दलच आपण बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे रिंग रोडच्या सिरीज मध्ये आजचा हा 5वा भाग आहे। पण तुम्ही आतापर्यंत या आधीचे 4 भाग पाहिले नसतील तर नक्की बघा, कारण खूप महत्त्वाची माहिती तुम्ही मिस करताय। आता प्रकल्पातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे उड्डाण पूल आणि पुणे रिंग रोड मध्ये तब्बल 17 उड्डाण पूल असल्याचं समावेश करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। पुणे शहराभोवती साकारल्या जाणाऱ्या या सुमारे 173 किलोमीटर लांबीच्या रिंग रोड मध्ये जवळपास 17 लहान मोठे उड्डाण पूल आणि रेल्वे मार्गांवरून जाणारे 3 उड्डाण पूल सुद्धा यामध्ये असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात जटिल आणि अत्याधुनिक रस्ते प्रकल्पांपैकी सुद्धा एक मानला जातोय। विशेषतः रिंग रोडच्या पश्चिम भागामध्ये काही अत्यंत आव्हानात्मक बांधकामं केली जात आहेत। भोर तालुक्यातील रांजेगाव परिसरामध्ये तब्बल 1.5 किलोमीटर लांबीचा एक मोठा पूल उभारण्यात येणार आहे। याशिवाय या विभागामध्ये 7 वायडक्ट आणि 10 पुलांचा समावेश करण्यात आलाय। हे सर्व पूल आणि वायडक्ट डोंगराळ प्रदेशामध्ये, त्याचबरोबर दर्या आणि पाणलोट क्षेत्र, त्याचबरोबर कठीण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उभारले जात आहेत। त्यामुळे वाहनांना कोणताही अडथळा न येता सुरक्षित आणि वेगवान प्रवास करता येणार असं ह्याची पूर्ण जी आहे ती रचना केली जाते। मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून उभारला जाणारा उड्डाण पूल। पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून अशा प्रकारचा मोठा पूल उभारण्याचा हा पहिलाच प्रयत्न मानला जातोय। सांगरुण आणि मालखेड परिसराला जोडणारा हा पूल अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं देखील बोललं गेलंय। या पुलाची लांबी सुमारे 650 मीटर इतकी असणारे। विशेष म्हणजे हा पूल थेट पाणलोट क्षेत्रातून जाणार असल्यामुळे त्याच्या बांधकामासाठी अत्याधुनिक पाईल फाउंडेशन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केला जातोय। या पद्धतीने पाण्याच्या तळाशी खोलवर खड्डे घेऊन त्यामध्ये मजबूत स्टील आणि कॉन्क्रीटचे खांब उभारले जातात आणि हे काम संपूर्ण पुलाचा भार पेलण्याचं काम करतात, त्याचबरोबर पुलाचा दीर्घकालीन स्थैर्य सुद्धा प्रदान करतात। आता या पुलासाठी एकूण 276 पाईल्स म्हणजेच खोल पायाभूत खांब उभारले जाणार आहेत आणि त्याचपैकी अनेक खांबांचं जे काम आहे ते सुद्धा आता सुरू असून मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाण्यातील खोदकाम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान पुलाच्या प्रत्येक खांबामधील अंतर हे साधारण 40 ते 60 मीटर इतकं असणार आहे आणि त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर कमीत कमी परिणाम होईल आणि पर्यावरणीय संतुलन सुद्धा राखलं जाईल, हा त्यामागचा उद्देश आहे। विशेष म्हणजे हा पूल तब्बल 8 पदरी असणार आहे। भविष्यामध्ये रिंग रोडवर वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन ही क्षमता निश्चित करण्यात आलेली आहे। सध्या नवयुग कंपनीकडून या पुलाचं काम वेगाने सुरू असून एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे आणि हा पूल पूर्ण झाल्यानंतर रिंग रोडवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना खडकवासला धरणाच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्राचं एक विहंगम दृश्य सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे। अर्थात हा द्रुतगती मार्ग असल्याने स्थानिक गावांना सुद्धा थेट प्रवेश मिळणार नाही। मात्र पुण्याच्या पायाभूत सुविधा विकासाच्या इतिहासामध्ये हा पूल एक वेगळी आणि महत्त्वाची ओळख सुद्धा निर्माण करणारा असेल असा विश्वास याबद्दल व्यक्त केला जातोय। आता कोणत्याही प्रकल्पामध्ये किंवा शहरामध्ये उड्डाण पुलाची गरज का असते, याचं उत्तर सोपं आहे। अर्थात एखाद्या नदी, रस्ता, रेल्वे मार्ग किंवा इतर अडथळ्यांवरून वाहनांना अखंडितपणे प्रवास करता यावा यासाठी उभारला जाणारा उंच पूल म्हणजेच उड्डाण पूल। शिवाय वायडक्ट हा देखील पुलाचाच एक प्रकार असतोय, मात्र तो साधारणपणे खूप लांब आणि अनेक खांबांवर अवलंबून असतो। दरम्यान खोल दर्या, पाणलोट क्षेत्र किंवा अवघड भूप्रदेश ओलांडण्यासाठी वायडक्टचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय। दरम्यान सध्या उड्डाण पुलांबद्दल याशिवाय इतर माहिती उपलब्ध नाहीये, परंतु ती समोर येताच त्याबद्दल सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ नक्की करणार आहोत। पण एकूणच हा प्रकल्प काय तर पुणे रिंग रोड, सोप्या भाषेत सांगायचं तर पुणे रिंग रोड म्हणजे पुणे शहराभोवती उभारला जाणारा एक मोठं वर्तुळाकार महामार्ग आहे। हा इतका विशाल प्रकल्प राबवण्याचं कारण म्हणजे पुण्याची दररोज वाढणारी वाहतूक कोंडी। आता हे
हेच बघा, सध्या मुंबई, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा किंवा कोकणकडे जाणारी अनेक वाहनं पुणे शहरातून किंवा शहरालगतच्या मार्गातून प्रवास करतात आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढते, प्रवासाचा वेळ वाढतो आणि इंधनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतोय। आणि ही समस्या दूर करण्यासाठी पुण्याभोवती तयार होणारा आउटर रिंग रोड हा तब्बल 173 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर बाहेरून येणाऱ्या वाहनांना पुणे शहरामध्ये प्रवेश न करता थेट त्यांच्या पुढील दिशेने शहराच्या बाहेरूनच प्रवास करता येणार आहे। आता याबद्दलचं उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिकहून साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकला किंवा नगरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाला पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये येण्याची गरज भविष्यामध्ये भासणार नाहीये आणि त्यामुळे भविष्यामध्ये ते थेट रिंग रोडचा वापर करूनच पुढे जाऊ शकतील। आता हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा 2 विभागांमध्ये विकसित केला जातोय। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक गावं, औद्योगिक क्षेत्र तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग या महामार्गांमुळे परस्परांशी जोडले जाणार आहेत। मात्र रिंग रोड म्हणजे केवळ एक सरळ रस्ता नाहीये। या प्रकल्पामध्ये मोठे इंटरचेंज, उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, त्याचबरोबर सेवा रस्ते आणि अत्याधुनिक वाहतूक सुविधा सुद्धा उभारल्या जाणार आहेत। त्यामुळे हा प्रकल्प केवळ वाहतुकीचा नाही तर पुढील अनेक दशकांच्या पुण्याच्या विकासाचा पाया सुद्धा मानला जातोय। त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प सध्या 2 भागात त्याचं काम सुरू असून आउटर रिंग रोडचं काम वेगामध्ये असल्याने ते 2027 ते 28 पर्यंत पूर्ण होईल असं बोललं जातंय। शिवाय इनर रिंग रोड जे आहे ते जमिनीच्या काही तांत्रिक कारणांमुळे अजून अडथळ्यामध्येच असल्यामुळे त्याचं काम जे आहे ते संत गतीने सुरू आहे। मात्र त्यासाठी पुणेकरांना काहीशी अजून काळ वाट पाहावी लागणार आहे असं देखील म्हटलं जातंय। मात्र एकूणच काय तर पुणे रिंग रोडवरील उड्डाणपूल, वायडक्ट आणि इतर संरचना या केवळ वाहतुकीची सोय नसून आधुनिक अभियांत्रिकी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचं प्रतीक ठरणार आहे। आणि रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होणं, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणं, त्याचबरोबर इंधनाची आजच्या काळामध्ये बचत होणं ही मोठी गरज सुद्धा मानली जाते आणि अशा वेळी हा प्रकल्प उभा राहतोय ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट सुद्धा म्हणता येणार आहे। त्याचबरोबर औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला सुद्धा यामुळे मोठी चालना मिळणार आहे। त्याचबरोबर पुण्याभोवती नवीन विकास केंद्र निर्माण होतील, असं अनेक फायदे यामुळे सुद्धा आपल्याला नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे पुणे रिंग रोड हा केवळ एक रस्ता नाहीये तर पुढील अनेक वर्षातील पुण्याच्या वाहतूक आणि विकासाचा मजबूत पाया मानला जातोय आणि म्हणूनच सगळ्या पुणेकरांचं जे आहे ते याकडे लक्ष आहे। आणि आता पुढील भागामध्ये आपण या प्रकल्पातील आणखी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा बोलणार आहोत, अनेक घटकांची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही संपूर्ण मालिका तुम्ही पाहत राहा, पण त्यासाठी सगळ्यात आधी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।